तिसरे तीन वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। ताई, आपल्या निमित्ताने भाजपाचं खातं जे आहे ते महापालिकेत उघडलेलं आहे। आगामी काळात भाजपाला किती जागा मिळतील किंवा महायुतीला किती जागा मिळतील, काय विश्वास आहे विजयाचा? नक्कीच महायुती म्हणून जळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि आता माझी बिनविरोध झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदान घेण्यासाठी जाणार आहे। येत्या 15 जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे, जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी, आमचे निवडणूक प्रभारी मंगेशदादा चव्हाण, स्मिताताई वाघ खासदार, तसेच रक्षाताई खडसे, अमोलदादा जावळे यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक मी बिनविरोध निवड झालेली आहे याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे। सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते, कारण की गेल्या 10 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे। बिनविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील, सगळे नेते मंडळी असतील, सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।